मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण एक वेगळी आणि विचित्र गोष्ट बघणार असो. पण त्याआधी जर कोण या चॅनलवर पहिल्यांदा चिलो असाल तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. या चॅनलवर असे आगळ्या भूताच्या गोष्टी येतच असतात. एक मासेमारी करणारो माणूस होतो. तो खूप प्रामाणिकपणे मासे पकडायचो. त्याच्या समुद्राजवळच एक छोटासा घर होता. त्या घरात त्याची बायको आणि एक लहान मुलगा राहायचो. तो माणूस पागला घेऊन दुपारी समुद्रावर मासे पकडूक जायचो आणि जे काही मासे गावतील ते घेऊन तो घराकडे यायचो आणि पुढच्या दिवशी ते विकायचो. मासे विकूनच तो आपलं घर चालवत होतो. त्याची परिस्थिती तशी खूपच हालाकीची होती. कधी मासे गावले तर गावायचे, नाहीतर कायच नाही गावायचा. तो खूप मेहनत करून आपलं काम करायचो. मात्र तो काम खूप आवडीन करायचो, कारण तेका लहानपणापासूनच मासे पकडूची आवड होती. तेका आपल्या मुलाक शिकावून खूप मोठा करूचा होता. एक दिवशी तो नेहमीसारखो दुपारी मासे पकडूक समुद्रावर गेलो आणि आपल्या हातात पागला घेऊन तो समुद्रात जाऊक लागलो. जाऊच्या आधी त्याने आपल्या पायातली चपला किनाऱ्यावरच काढून ठेवल्या आणि मासे पकडूक आत गेलो. तो कंबरवर पाण्यात चलत गेलो होतो आणि हातातला पागला त्यांनी गोल फेकल्यान. त्यांनी तासाभरातच बरेचसे मासे पकडले नव्हते. तो मासे पकडूक एवढं मग्न झालो की त्यांनी किनाऱ्यावर काढलेली त्याची चप्पल एका मोठ्या लाटेबरोबर कधी वाहून गेली तर एका समाजलाच नाही. तो मासे वगैरे पकडून आपल्या चप्पलेकडे इलो. येऊन बघता तर थंय चप्पलच नाही होती. त्याने आजूबाजू खूप शोधल्यान, पण तेका काय त्याची चप्पल गावली नाही. तेका आता अनवानीच घराकडे जाऊचा लागणार होता. पण त्याच्या घराकडे जाऊसर वाटेत तेका खूप समुद्री वनस्पती गावायचे आणि त्यातले बरेचसे काटेरी होते आणि ते जर काटे आपल्या पायाक लागले तर खूप वाईट असता. त्यामुळे तेका आता प्रश्न पडलो की आता अनवानी घराकडे जायचा कसा. मग तेका त्या समुद्राच्या किनाऱ्यावर बरोचसो कचरो साठलेलो दिसलो आणि त्या कचऱ्यातच बरीचशी वेगवेगळ्या प्रकारची चपला सुद्धा व्हावा नेली होती. मग तेका एक आयडिया सुचली. त्यांनी थैची सगळी चपला काढून घेतल्या आणि त्याच्यातली चांगली आणि आपल्या होतील अशी 2 चपला त्यांनी बाजूक काढल्या. ती चपला घालून तो घराकडे जाऊक निघालो. जसो तो 2-3 पावलं टाकता तसो तेका एका चपलातलो काटो टोपलो. त्यांनी लगेच आपली चपला काढून बघल्या तर एका चपलेत एक काटो टोपलेलो होतो. मग त्यांनी तो काटो काढले आणि परत चप्पल घालून आपल्या घराकडे जाऊक निघालो. काही वेळान तो घराकडे जाऊन पोचलो. जसो तो जेवण वगैरे करून झोपलो तसो तेका फणफणावून ताप भरलो. तो खूप वेड्यासारखो बडबडाक लागलो. घरच्यांका काय कळतच नाही होता एका अचानक काय झाला होता. मग घरच्यांनी त्यांका जवळच्या डॉक्टराकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तेका तपासल्यानी आणि गोळे वगैरे देऊन तेका घराकडे पाठवल्यानी, पण त्याचो काय फायदो झालो नाही, कारण त्याचो ताप काय उतराचा नावच घेत नाही होतो. मग काही दिवसांनी त्याचो ताप कमी झालो, पण तो वेड्यासारखोच बडबडत होतो. घरच्यांका त्यांचा काय झाला तर समजाक मार्गत नाही होतो. मग काही दिवसांन तो माणूस अचानक रात्रीचो पळान गेलो. घरच्यांका तो खंय गेलो ता कळालाच नाही. त्यांनी तेका खूप शोधल्यानी, पण तो काय त्यांका गावलो नाही. मग त्यांनी जवळच्या पोलीस चौकीत जाऊन तक्रार नोंदवल्यानी. मग त्या पोलिसांनी त्याचो शोध घेऊक सुरुवात केल्यानी, पण त्याची काय खबर काय लागतच नाही होती. मग घरच्यांनी मात्र त्याची आशा सोडल्यानी. पोलिसांची मात्र शोधाशोध चालू होती. पुढे 15 दिवसांनी एक मोठी घटना त्या गावात घडली. गावातल्या एका मोठ्या घरात खयच्या तरी चोरान दरोडो घातल्यान होतो. पोलिसांनी त्या घरात जाऊन सगळा चेक केल्यानी, पण त्यांका हातात काय पुरावा गावलोच नाही. पोलिसांनी ताबडतोब त्या चोराची माहिती काढून घेतल्यानी, पण त्या घराची अवस्था बघता असा वाटत होता की या खयच्या साध्या सुध्या माणसाचा काम नाही. असा फक्त ह्या कामात वर्षानुवर्ष मुरलेलोच माणूस करू शकता.
कारण त्या जागेवर त्यांका कसलोच पुरावो गावत नाही होतो. मग काही दिवसांनी अजून एक चोरी त्या गावात झाली. यावेळी सुद्धा त्या चोरान काय कळाक मार्गट ठेवक नाही होतो. पोलिसांका सुद्धा आता आश्चर्य वाटत होता. तरी सुद्धा ते त्या चोराचा शोध घेतच होते. पण कसलोच पुरावा हातात गावत नसल्यामुळे त्या चोराक शोधणा कठीण झाला होता. मग काही दिवसांत परत एक चोरी त्या गावात झाली. यावेळेस सुद्धा चोरान कसलोच पुरावा मागे ठेवलेला नाही होतो. मग त्या गावच्या पोलिसांनी एका स्पेशल तुकडीक बोलावून घेतल्यानी. मग त्या स्पेशल तुकडेन चोरी झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यान. पण त्यांका सुद्धा कसलोच पुरावा सापडलो नाही. मात्र सगळ्या चोरी केलेल्या घरात एकच साम्य गोष्ट होती. ती म्हणजे तो चोर चोरी करू घरात शिरत असताना कुलूप न फोडता ता सहज उघडून आत यायचो आणि बाहेर पडताना ताच कुलाप नीट लावून बाहेर पडायचो आणि एकव पुरावो मागे तो सोडायचो नाही. त्या नवीन इलेल्या पोलिसांच्या तुकडीक सुद्धा काय सुचत नाही होता. तेव्हा अचानक त्यांका एक माहिती गावली. ती म्हणजे गेल्या वर्षी असोच काहीसो प्रकार घडलो होतो. एक चोर अशीच घरा फोडी आणि पसार होय. जगातला खयचा कुलाप उघडूची त्याच्यात ताकद होती. असोच काहीसो प्रकार होय घडत होतो. मात्र तो चोर ह्यो असूच शकत नाही ही खात्री पोलिसांका होती. कारण त्यावेळी तो चोर चोरी करून सगळे दागदागिने घेऊन परदेशी जायत होतो आणि जाताना तो रेल्वे किंवा विमान न वापरता चक्क जहाजीन जायत होतो. मात्र ही खबर पोलिसांका लागली. पोलिसांनी ताबडतोब तेका मधीच अडवल्यानी. पण पोलिसांका तो चोर काय हातात गावलो नाही. कारण जेव्हा पोलीस त्याच्या जहाजाच्या मागे लागले तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारून जीव दिले. पोलिसांनी त्याका खूप शोधल्यानी पण तो काय त्यांका गावलो नाही. मग 2 दिवसांनी त्याचा मृतदेह समुद्राच्या किनारी गावलो. त्यामुळे त्या केसचो आणि ह्या केसचो काय संबंधच नाही होतो. मात्र त्याची चोरी करूची स्टाईल मात्र सेम टू सेम होती. मग त्या पोलिसांच्या तुकडीत एक डोका लावले. ते एका बंद घरात जाऊन लपान रावले. 4-5 दिवसातच तो चोर नेमको त्याच घरात चोरी करू गेलो आणि तो पोलिसांच्या तावडीत रंगेहात गावलो. मग त्या पोलीस तुकडेन त्या चोराक गावच्या पोलीस चौकीत आणले. जसं तो पोलीस चौकीत पाऊल ठेवता तसे सगळे पोलीस चौकीतले पोलीस त्याच्याकडे आश्चर्यान बघूक लागले. कारण तो माणूस दुसरो तिसरो कोण नसान तो मासेमारी करणारोच माणूस होतो. मग लगेचच पोलिसांनी त्याच्या बायकोक ताबडतोब बोलावून घेतल्यानी. त्याची बायको धावत पळत पोलीस चौकी दिली. तिका मात्र आपल्या नवऱ्याक बघून खूप आनंद झालो. पण जेव्हा पोलिसांनी सगळी घडलेली गोष्ट तिका सांगितल्यानी तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिका खात्री होती तिचो नवरो पुऱ्या जन्मात चोरी करू शकत नाही होतो. तिने पोलिसांकडे खूप विनवणी केल्या पण पोलिसांचो सुद्धा नाईलाजच होतो. कारण पोलिसांनी तर त्याका रंगेहात चोरी करताना पकडलेला होता. म्हणून पोलिसांनी त्याका 4 महिन्याची जेल सुनावल्यानी. मात्र त्याच्या बायकोक अजूनवता खरा वाटत नाही होता. मग 4 महिने तो जेलमध्येच अडकान होतो. जसे 4 महिने होऊन गेले तसं तो जेलमधून बाहेर सुटलो. मग त्याच्या बायकोन त्यांका घराकडे आणल्यान आणि त्यांका सगळा सविस्तरमध्ये विचारल्यान. पण काय केल्या तो बोलाकच कबूल नाही. मात्र त्याच्या बायकोक समजला होता की नक्कीच काहीतरी हा विचित्र हा. कारण गेल्या दिवसांपासून त्याचा वागणं खूपच बदलला होता. तो मस्तपैकी पाय सोडून दिवसभर टीव्ही बघायचो. मासेमारी करूक तो काय जायचो नाही. तो नेहमीपेक्षा विचित्रच वागूक लागलो होतो. बायकोक ता जरा विचित्रच वाटला. म्हणून बायको त्याच गावातल्या एका मांत्रिकाकडे गेली आणि त्यांका सगळी घडलेली गोष्ट सांगल्यान. मग मांत्रिक बोललो, उद्या एका माझ्याकडे घेऊन येवा, मी बघतोय. मग त्या बायकोन पुढच्या दिवशी नवऱ्याक सांगल्यान की आज आपण मांत्रिकाकडे जाऊन येऊया. जसं तिने मांत्रिकाचं नाव घेतल्यान तसं त्याचं तळपायाचो राग मस्तकात गेलो आणि त्याने आपल्या बायकोक खूप मारल्यान. बायकोक मात्र समजला की हा खूप विचित्र हा. कारण ह्या आधी कधी त्यांनी माझ्यावर हात उगारल्यान पण नाही होतो. मग मधीच ह्यांका काय झाला म्हणून मग ती ताबडतोब मांत्रिकाकडे गेली आणि त्यांका सगळा सांगल्यान. मग तो मांत्रिक बोललो, थांब, मी स्वतः तुमच्या घराकडे येतोय. जसं तो मांत्रिक त्यांच्या घरात पाऊल ठेवता तसं तिचं नवरो चांगलोच घामाघूम झालो आणि तो हडेतडे पळाक लागलो.
त्या मांत्रिकान एका नजरेतच ओळखले की ह्याच्या कुडीत एक दृष्ट आत्मा वास करता. त्यांनी लगेचच त्याला पकडल्यानी आणि डोक्यावर भस्म लावल्यानी. तेव्हा तो जरा शांत झालो आणि हळूहळू तो पहिल्यासारखं होऊक लागलो आणि बोलाक लागलो, माका वाचवा, माका वाचवा, माका ह्यो मारून टाकतलो, माका वाचवा. एवढा बोलान तो परत बेशुद्ध झालो. मग त्या मांत्रिकान त्याचे हातपाय रशियन बांधून घेतल्यान आणि त्याच्या भोवती तांदळाचं गोल आखल्यान आणि कसले कसले मंत्र म्हणून त्याच्या अंगातल्या आत्म्याक जागा केल्यान. काही क्षणातच तो आत्मा जागो झालो आणि जोर जोरात हसाक लागलो. तसो त्या मांत्रिकान त्याच्यावर भस्म फेकले. तसो तो तडफडाक लागलो. मग त्या मांत्रिकान त्याच्याकडसून सगळा वदवून घेतल्यान. तेव्हा तो बोललो, मी एक चोर आहे. माझो 1 वर्षापूर्वीच मृत्यू झालो. मी चोरी करून परदेशात जाणार असतंय. पण त्याआधीच माका पोलिसांनी पकडूक बघितल्यानी. पण मी काय त्यांच्या हाताक गावलंय नाही. पोलिसांनी माका पकडूच्या आधीच मी समुद्रात उडी मारलंय. पण माझं नशीब एवढं वाईट होता की माझ्या पायात एक जाळा अडकला. त्यामुळेच माका पोहाक जमला नाही आणि मी बुडान मेलय. माझो आत्मा मी घातलेल्या चपलेत अडकलो आणि मी किती दिवस त्या चपलेसोबत समुद्रावर तरंगत होतय. मग काही दिवसांनी ती चप्पल समुद्र किनारी इली. पण माका काय त्या चपलेच्या बाहेर येऊक जमला नाही. माका वाटला की मी आता हयच अडकलय. पण एक दिवशी ह्यो माणूस समुद्रावर मासे पकडू गेलो आणि नेमकी ह्यानी माझी चप्पल घातल्यान आणि ते का त्या चपलेतलो काटो टोपलो. त्यामुळे त्याच्या पायाचं रक्त त्या चपलेक लागला. त्यामुळे माका सहज त्याच्या शरीरात प्रवेश करू गावलो. म्हणून मग मी ह्या माणसाच्या मदतीन खूप चोरी केलंय. आता मी परदेशात जातलय. माका कोणच अडवू शकत नाही. त्याचा त्या बोलणं ऐकान त्याची बायको आणि मुलगो खूप घाबरलो. मग त्या मांत्रिकान तेका शांत करून झोपवल्यान. मग त्या मांत्रिकान तेंका ताबडतोब ती चप्पल शोधूक सांगल्यान. मग लगेचच ते चप्पल शोधूक गेले. पण नेमकी खयची चप्पल त्या कळाक मार्गत नाही होतो. तेव्हा अचानक त्याच्या मुलाची नजर रानात पडलेल्या 2 चपलांकडे गेली. थंय 2 वेगवेगळ्या प्रकारची चपला पडली होती. मांत्रिकान ती दोनवली चपला आणूक सांगल्यान आणि बोललो की या चपलाच्याच मार्गान ह्यो वाईट आत्मा ह्याच्या शरीरात इलो आणि या चपलाच्याच मदतीन तो बाहेर सुद्धा जातलो. त्यांनी लगेचच त्या दोनवल्या चपलांका आग लावल्यान. तसो तो माणूस जोर जोरात ओरडाक लागलो. जशी ती चपला जळान खाक झाली तसो तो माणूस पूर्ण बरो झालो. मात्र ते का मागच्या काही दिवसात जा काय घडला त्या काय आठवत नाही होता. मात्र त्याची या भयानक आत्म्यापासून सुटका मात्र नक्की झाली होती. मग त्याच्या बायकोन त्या मांत्रिकाचे आभार मानले. मात्र तो मांत्रिक जाता जाता बोललो की अशी घटना मी माझ्या पुऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघलय. पण जर आपल्याक थोडं जरी उशीर झालो असतो तर मात्र सगळा अवघड होऊन बसला असता. एवढा बोलान तो मांत्रिक थैना निघान गेलो. आता मात्र तो माणूस नेहमीसारखं बरो झालो आणि तो पुढच्या दिवशी मासेमारी करूक समुद्रावर सुद्धा जाऊक लागलो. मात्र या वेळेक त्याच्या बायकोन त्याका बजावले की काय झाला तरी पायातली चप्पल काढायची नाही, नाहीतर माझ्याशी गाठा. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि शेअर करूक विसरा नको. माझे जुने सबस्क्रायबर शुभम यांनी ही गोष्ट माका शेअर केलेली असा, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि तुमच्याकडे अशा भारी भारी गोष्टी असतील तर माका नक्की शेअर करा. माझी सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असा. आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. होय, असे आगळेवेगळे भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या